काय तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही समस्या आहे, मात्र या समस्यांचं समाधान शोधण्यामध्ये बराच काळ गेलेला आहे आणि खरं तर शिक्षण मंत्र्यांना याची संधी मिळालेली असताना त्या संधीचं ते सोनं करताना दिसतात का जालिंदरजी? नमस्कार. नमस्कार. 2009 साली हं. आपल्या देशाने शालेय शिक्षण हक्क कायदा केला हं. आणि या कायद्यान्वये सर्व भौतिक सुविधा पुरवण्याची जबाबदारी हं. ही राज्य सरकारची आहे आणि पुरेसे शिक्षक देण्याची ही जबाबदारी राज्य सरकारची आहे. याच्यामध्ये जर 2009 साली कायदा होऊन 2026 साली हं. आपल्या शाळेच्या भौतिक सुविधा या अपुऱ्या असतील, पुरेशा नसतील, शाळेत वर्गात शिकवायला शिक्षक नसतील, तर याची जबाबदारी कोण घेणार? गोरगरिबांची मुलं आहेत. आणि आपली प्राधान्य काय पाहिजे राज्य सरकारचं? राज्य सरकारचं प्राधान्य पाहिजे गोरगरिबांची मुलं ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाने शिकली पाहिजेत. परंतु आता तुम्ही जर काही मान्यवर असतील त्यांना विचारा, हं. दिवसेंदिवशी शिक्षणावरचा खर्च कमी का होतोय? राज्यातील लोकांची शिक्षणाची भूक वाढलेली असताना शिक्षणावरचा खर्च कमी झाल्यावर पुरेसे शिक्षक शाळेमध्ये शिकवायला नाहीये, भौतिक सुविधा नाहीयेत. अभिजित दिपकेंचं आम्ही स्वागत करतोय. हं. या निमित्ताने शिक्षणाचा प्रश्न पहिल्यांदा ऐरणीवर आलाय, बर. जो कायम कुठल्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावरच नव्हता. तो आता पहिल्यांदा अजेंड्यावर आलाय. मी अभिजित दिपकेंच्या भूमिकेचं स्वागत करतो. माझी विनंती आहे त्यांना की केवळ भौतिक सुविधाच नाही तर वर्गात शिकवायलाही पुरेसे शिक्षक असावे लागतात. जर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पूर्वअट अशी आहे की त्या वर्गात शिकवायला शिक्षक पाहिजे. आजही आपल्या राज्यामध्ये अनेक शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी केवळ एकच शिक्षक शिकवत आहे. एक रिटायर झालेला शिक्षक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवायला दिलेला आहे. काही ठिकाणी तर 6 वर्ग आहेत आणि 3 शिक्षक शिकवायला आहेत. आणि ही कोण मुलं शिकतात? ही गोरगरिबांची मुलं शिकतायत. आणि याचं अकाउंटेबिलिटी कोणीतरी घ्यायला पाहिजे. ती घेत नसतील आणि 17 वर्ष 18 वर्ष शालेय शिक्षण हक्क कायदा होऊनही ही दुरावस्था असेल तर जबाबदारी कोणीतरी घ्यायला पाहिजे ना. आणि ही जबाबदारी जर कोणी घेणार नसेल तर त्या गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल बोलण्याचा अधिकार कोणाला उरणार नाही. आणि कायदा करूनही जर कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर मग त्याचा दोष कोणाला द्यायचा? आज वर्गांमध्ये शिकवायला शिक्षक नाहीयेत. 3 शिक्षक 6 वर्ग शिकवतायत. काय गुणवत्तापूर्ण शिक्षक देणार आहे? मराठीचा शिक्षक इंग्रजी शिकवतोय. खरोखर आहे, म्हणजे अतिशय दुरवस्था त्या ठिकाणी झालेली आहे, दुर्दैवी परिस्थिती आहे. विक्रमजी, मगाशी तुम्ही दावा केला सरकारनं हे केलं, सरकारनं ते केलं. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे. सरकारी शाळा जर चांगल्या असत्या तर शिक्षक आमदार असतील, शिक्षक